आज दिवसभर चर्चेत राहिलेली आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे आमदारकीची एक जागा आणि दोन लाडक्या बहिणींमध्ये संघर्ष अशी स्थिती झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यपालांकडून नियुक्त होणाऱ्या आमदार पदासाठी रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत आहे। तर एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार असा सवाल करत रुपाली ठोंबरेंनी पदर खोचलाय। पाहूया याविषयीचा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या। रुपाली चाकणकर मागू शकतात, त्यांना लोकशाहीतनं अधिकार आहे, परंतु पक्षाने द्यायचं का नाही द्यायचं, एका व्यक्तीला किती पदं द्यायची याचाही विचार माननीय आमचे अध्यक्ष अजितदादा आहेत, माननीय आमचे प्रांताध्यक्ष यांना तो करावाच लागेल। या आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे। त्या बोलतायत त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या नेत्या रुपाली चाकणकरांविषयी। ज्यांची तक्रार आहे त्याही रुपाली, ज्यांच्या विषयी तक्रार आहे त्याही रुपाली। एकाच पक्षातल्या एकाच नावाच्या लाडक्या बहिणी। पण भाऊ असो की बहीण, जेव्हा वाटणी करण्याची वेळ येते तेव्हा कोणीच लाडकं राहत नाही। तेव्हा आठवतो तो फक्त आपला हक्क, समानता, अन्यायाला वाचा फोडणं वगैरे वगैरे वगैरे। रुपाली चाकणकर मागू शकतात, त्यांना लोकशाहीतनं अधिकार आहे, परंतु पक्षाने द्यायचं का नाही द्यायचं, एका व्यक्तीला किती पदं द्यायची याचाही विचार माननीय आमचे अध्यक्ष अजितदादा आहेत, माननीय आमचे प्रांताध्यक्ष यांना तो करावाच लागेल। नाराज वगैरे नाही, राज्यपाल नियुक्त आमदारमध्ये मी इच्छुक आहे, त्याच्यासाठी ती पोस्ट आहे। माझं जे राष्ट्रवादीमध्ये अजितदादाने एक बहीण म्हणून ज्या पद्धतीने पक्षामध्ये घेतलं, त्यामुळे नाराज वगैरे आम्ही होत नसतो। आम्ही कामानेही सक्षम आहोत आणि जी काही चुकीची पद्धत होत असेल तर ते आम्ही आमच्या दादांना सांगून सर्व महिलांना कसा योग्य न्याय मिळेल ते आम्ही दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे। तर हा विषय आहे राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाणाऱ्या आमदारांचा। या यादीत अजित पवारांच्या पक्षाकडून रुपाली चाकणकरांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मात्र या चर्चेवर शिक्कामोर्तब होण्या अगोदर अजिबात वेळ न दवडता रुपाली ठोंबरेंनी अजितदादांना आवाहन केलंय। तर या आरोपाला उत्तर देण्याची देखील चाकणकरांची इच्छा दिसत नाही। त्या काय म्हणतायत ऐका। याबाबतची सगळी माहिती विधान परिषद राज्यपाल नियुक्त हे मला माध्यमांमधून समजते, पक्षाकडून कोणती माहिती नाही। आणि त्याच्या पुढचा जो तुमचा प्रश्न आहे तर त्याचं मला असं वाटतं त्याचं उत्तर आमच्या प्रवक्त्या सिनियर आहेत राजलक्ष्मीताई भोसले मी सांगितलं ना, आमच्या वतीनं आमच्या प्रवक्त्या आहेत, सिनियर मेंबर आहेत आमच्या पक्षाचे, ते उत्तर देतील। मला वाटत नाही ह्याची काही उत्तर देण्यासारखे प्रश्न आहेत। राज्यभरात लाडकी बहीण योजनेचा प्रचार करणारे अजितदादा आता पक्षातल्या या दोन बहिणींचं काय करणार याची उत्सुकता आहे। आता अजित पवार या लाडक्या बहिणींपैकी कुणाला विधान परिषदेची संधी देणार आणि कुणाची समजूत काढणार याचीच काय ती उत्सुकता। अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई।